जाऊया. पुढची सर्व सूत्र डॉक्टर मंजिरी तुमच्याकडे देते. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. भाषा स्वप्नांची असं म्हटलेलं आहे. आणि स्वप्नांची एक भाषा असते, त्याला शब्द नसतील कदाचित, पण मग ती भाषा नेमकी काय आहे, त्या भाषेचा कसा अर्थ लावायचा, हेच सगळं पुढच्या आपल्या विषयात आपण बघणार आहोत. ओव्हर टू यू. थँक्यू. म्यूटवर आहे आय गेस, अनम्यूट करायला लागेल. खूप खूप धन्यवाद सारा. म्हणजे खरंच एवढं इलॅबरेट सांगायची काही गरज नव्हती आजच्या ह्या आपल्या सेमिनारमध्ये. त्याचं कारण सेमिनारमध्ये विषय जास्त जाणं हे महत्वाचं होतं. पण तरी आपल्याला आवडतंच नाही का आपल्याबद्दल छान बोललं की. तर तसं मला ते छानच वाटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये जसं रिवायव्हिंग पास्ट मेमरीज म्हणतो, तसं मला हे एक एक ऐकताना माझ्या पास्ट मेमरीज सगळ्या रिवाईव्ह झाल्या. आणि अर्थातच आजचा विषय जो स्वप्न हा जो आपला विषय आहे, या स्वप्न ह्या विषयाचा सुद्धा माझा जो लहानपणापासूनचा जो अभ्यास झालेला आहे, तर त्याची स्मृती जागी झाली. म्हणजे माझ्या आठवणीपासून मी स्वप्नांवर अभ्यास केलेला आहे. आणि माझ्या बाबतीत असं झालंय, थोडस ते इंट्रोडक्शन मीच स्वतः सांगते, कारण माझ्या बोलण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. की माझा आधी कळस मग पाया अशासारखा मला अनुभव आधी आले आणि मग मी त्या अनुभवांचा अभ्यास केला. कारण अनुभव नुसते सांगता येत नाहीत. मग त्याच्यातलं शास्त्र माहिती असलं तर ते शब्द मिळतात आपल्याला सांगायला. नाहीतर ते जे काही आपला अनुभव असतो तो कथन करणं खूप अवघड असतं. पण इतका अनुभव असतो तो अंतरंगातला असतो, मनापलीकडचा असतो, जिथे भाषा जातच नाही असा अनुभव असतो. तर ह्या अनुभवापर्यंत आधी गेले मी. कारण आताच स्वामी आनंद ऋषी माझे वडील, त्यांनी लहानपणापासून आम्हाला सगळे प्रयोग करायला शिकवले. आणि माझी प्रयोगशीलच वृत्ती होती लहानपणापासून. त्यामुळे मी छोटे छोटे आमच्याकडे मोठी लायब्ररी होती बाबांची. त्याच्यात स्वप्नांवरची पुस्तकं होती. अगदी वेस्टर्न ऑथर्स पासून आपल्या इंडियन ऑथर्स पर्यंत सगळ्यांची पुस्तकं होती. आणि मी ती चाळायचे पुस्तकं. मी वाचली नाही फारशी पुस्तकं, पण चाळायचे नक्की आणि मुद्दे मला कळायचे त्याच्यातले आणि मी ते प्रयोग करायचे. तर स्वप्नांवर खूप प्रयोग केलेत लहानपणापासून आणि इतके सक्सेसफुली केलेत. आणि स्वप्नांमध्ये दृष्टांत होऊ शकतात, आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. हा मी लहानपणापासूनचा अनुभव आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांना स्वप्नात दीक्षा मिळाली हे लोकांना कधीतरी खोटंही वाटेल की अशी कशी स्वप्नात दीक्षा मिळू शकेल, पण खूप प्रभावीपणे मला सुद्धा जर अनेक गोष्टी कळू शकल्या. मी तर साधी संत बिंत पण नाही, तर तुकाराम महाराजांना काय अवघड आहे हो. तर ते तर सगळं हे शास्त्र हे सगळं कोळून पेलेले आहे. तर ह्या दृष्टिकोनातून मला असं लक्षात आलं की दुसऱ्यांना जर ह्या अनुभव द्यायचा असेल, आपल्याला शिकवायचं असेल, तर त्याची ते आपल्याला शास्त्र कळायला पाहिजे. आणि म्हणून मग मी शास्त्र शिकत गेले. आणि ते शास्त्र शिकताना आता तुम्हाला ती भाषा येते, तुम्हाला ते सगळे अनुभव कथन करायची. तर त्यामुळे त्या दृष्टीने आता मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि अर्थातच मी शास्त्र शिकले ते वेस्टर्न थॉट प्रोसेस मधनं जे येतं ते शास्त्र शिकले. पण माझा पाया योगाचा असल्यामुळे मला ते माहितीये की योगाला काय सांगायचंय आणि त्यांना काय सांगायचंय. आणि ह्याचं एक सुंदर असं मिश्र स्वरूप आमच्या कार्यशाळेतनं स्वप्नांबद्दल शिकवताना मी हे शिकवते. लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं की मी अशी कार्यशाळा घेईन आणि ते स्वप्न आता साकार होत आहे. आणि सहसा काय होतं की स्वप्न म्हटलं ना की जस्ट गंमत किंवा अगदी प्रेडिक्टिव्ह स्वप्न पडली तरी आपण ती गमतीच्या व्यतिरिक्त काही धरत नाही. आणि जणू काही मला प्रेडिक्टिव्ह स्वप्न पडली, दुसऱ्याबद्दल काहीतरी स्वप्न पडलं आपल्याला, तर आपल्याला वाटतं की त्यातल्या सांगण्यासाठी मला स्वप्न पडलंय की काय. नाही, इट इज अबाउट आवर सेल्फ. हे एंटरटेनमेंट म्हणूनही आपल्याला स्वप्न पडत नाही किंवा दुसऱ्यांसाठी ही स्वप्न पडत नाही. दुसऱ्याबद्दल नाहीच आहे. कोणीही आपल्या स्वप्नात आलं, कुठलीही व्यक्ती आली, कुठलाही
वस्तू आली, कुठलेही देवी देवता आले, तरी त्यांच्याबद्दल हे स्वप्न नाहीये. हे स्वप्न माझ्यासाठी आहे आणि माझं जे प्रोजेक्शन आहे त्या त्या व्यक्तीविषयीचं, त्या क्वालिटीज ज्या असतात ते अर्थ मला सांगितलेले आहेत. पण स्वप्न हे माझी अंतरंगाची भाषा आहे. माझं अंतरंग म्हणजे माझे गुरु आहेत, माझे गाईड आहेत. तर माझ्यातला गुरु मला रोज रात्री स्वप्नात येऊन काहीतरी सांगत असतो, की "अगं मंजिरी, तू हे असं नाही, असं कर. तू हे बरोबर नाही केलंस, हे चुकलंय तुझं. अरे वा, हे तू खूप छान केलंस, मस्त चाललंय हं, असंच पुढे चालू ठेव." हे असं गुरु आपल्याला काहीतरी संदेश देत असतात. तर आपल्या आतला अंतरंगाची भाषा आहे ती. तर अंतरंग आपल्याला काय काय गोष्टी सांगत असतो आणि माध्यम काय आहे, इतर लोक आपल्या स्वप्नात येतात, आपल्या आजूबाजूचे लोक, आजूबाजूच्या वस्तू, आपलं घर असेल, काही जे जे आपण बघितलेलं असतं, कारण आपल्या स्मृतिकोशात जे जे असेल त्याच स्मृतीतून आपल्याला अर्थबोध होतो अशासारखं आपल्याला सांगितलं जातं आणि अंतर्मन आपल्याला चित्रांच्या भाषेत, वेगवेगळ्या भाषेत सांगतो. आणि अजून एक त्याचं कार्य असं आहे की अंतर्मन स्वप्नांमधून आपले जे दिवसभरचं भावनिक उद्वेग असतील किंवा विचार, अतिरिक्त विचार किंवा खूप गोष्टी मी शिकलेल्या आहेत, की आता MA करते असं सांगितलं ना, तर MA चे 2 वर्ग झाले. मग 5-5, 6-6 तास आपण शिकलो आणि मग ते आत्मसात व्हायला पाहिजे की नाही? म्हणजे आपण खाल्लेलं अन्न जसं पोटातून त्याचं विघटन होऊन, त्याचं प्रोसेसिंग होऊन आपल्या शरीरात ते आत्मसात होतं, त्याच्यातला अन्न घटक आणि आपल्याला पोषण मिळतं त्याने. तसंच काहीतरी स्वप्नांमध्ये आपल्या विचारांचं, भावनांचं घडत असतं, की त्या दिवसभर आपल्याला घडलेले विचार, भावना ज्या काही असतात, त्याचं प्रोसेसिंग करण्याचं काम, ते बॅलन्स आउट करण्याचं काम, आपल्या चूक-भूल सुधार करण्याचं काम आपलं अंतर्मन करत असतं. कारण ते म्हणजे आपलं गुरु आहे. त्यामुळे इमोशन, फिजिकल प्रॉब्लेम सुद्धा. त्यामुळे आपल्याला कुठेतरी दुखणी वगैरे असतात ना, ती एक झोप झाली की ती दुखणी पळून जातात. तर ते झोपेमध्ये हे प्रोसेसिंग होतं सगळं. बॅलन्सिंग आउट होतं. सगळे जिथे जिथे प्रॉब्लेम असेल तिथे ते प्रॉब्लेम आहे म्हणजे बॅलन्स नाहीये, इम्बॅलन्स आहे. कुयोग आहे झालेला. कुयोग झाला म्हणजे मग ते इम्बॅलन्स झालं म्हणजे प्रॉब्लेम निर्माण झाला. तर डिसहार्मनी जिथे जिथे असेल तिथे प्रॉब्लेम दिसतो आपल्याला. तर हे हार्मनाइज करणं, हे सुंदर करणं म्हणजे स्वप्नातून हे केलं जातं आणि त्यामुळे आपल्या अंतर्मनाची ही भाषा आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आणि खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. मजा वाटते हा भाग वेगळा. मजा वाटून घ्यायची नाही असं नाही मला म्हणायचंय, पण ते तेवढ्यापुरतं लिमिटेड नाहीये. मला तर आवडतातच स्वप्न पडलेली, खूप पडलेली आवडतात. तर मजा असतेच म्हणजे ती. कसं ना, म्हणजे अंतर्मन आपलं बोलतं अशासारखी ती मजा असते. हा, पुढली घे स्लाइड शिवानी. तर हे काय आहे, आपल्याला जर हिलिंग करायचं असेल, स्वप्नातून खूप आपण काही कार्य करू शकतो. स्वतःला जे म्हटलं ना, योग कर्म सुकौशलम हे आपण करू शकतो किंवा समत्वम योग उच्चते हे स्वप्नातून करता येतं. स्वप्न हे एक असं ना हुकमी एक्का असल्यासारखं आहे. कारण आपलं जागृत आणि सुप्त म्हणजे निद्रा या दोन्हीच्या मध्ये बरोबर स्वप्न आहेत. तर त्यामुळे स्वप्नांवर आपण जर काम केलं ना, तर आपल्याला खूप काही गती येऊ शकते, हिलिंग आपण करू शकतो. तर ते करायचंय कसं आणि आपण कसं समजून घ्यायचं स्वप्न, तर आधी ते डिकोड करायला लागतं. म्हणजे ते विश्लेषण करायला लागतं स्वप्नाचं. मग त्या विश्लेषण केल्यानंतर आपल्यात त्याच्यात कुठले कुठले घटक आहेत ते कळतात. म्हणजे त्याच्यातून आपल्याला मेसेजेस मिळतात, आपल्याला संकेत मिळतात, आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल कशी करायची. आपल्याला संकेत मिळतात तुझं काय चुकतंय, आपल्याला संकेत मिळतात की तुझं काय बरोबर आहे. मग आपण पेपर जसा करेक्शनला देतो ना, तसा आपल्या दिवसाचा पेपर रात्री स्वप्नांमध्ये करेक्शनला आपले गुरु घेतात आणि ते काय जे काही करेक्ट करायचं असेल ते करेक्ट करतात आणि आपल्या समोर तो पेपर ठेवतात. हा, आणि तो पेपर ठेवल्यावर आपल्याला त्याच्यातून ते संदेश देतात. फक्त त्यांची भाषा असते ती वेगळी असते जरा.
म्हणून ते आपल्याला कळायला लागतं. आणि हा तपासण्याचं हे काय असतं, पॅरामीटर काय असतं तपासण्याचं, की मी ह्या जन्मात लाईफ अजेंडा काहीतरी घेऊन आलेली आहे, काहीतरी ठरवून आलेली आहे, की मी हे करीन, मी अमुक करीन, मी अमुक करीन, हा प्रॉब्लेम सोडवीन, त्या अमक्याचं कर्ज आहे ते पूर्ण करीन. हे म्हणजे मागल्या जन्मातनं आपण घेतलेली असतात ना कोणाची कर्ज, किंवा कोणाला वचनं दिलेली असतात, ती सगळी पूर्ण करायची असतात ह्या स्वप्नात. या स्वप्नात नाही, सॉरी, ह्या जन्मात. तर स्वप्नामध्ये आपल्याला ते निर्देशन केलं जातं. म्हणजे लाईफ पर्पज जो आहे तो आपल्याला अंतर्मनाला माहिती असतो. तर त्या दृष्टिकोनातून हा पेपर आपला तपासला जातो, आपल्या दिवसभराचा पेपर. म्हणजेच काय आहे, की मला जे योग्य असेल ते माझ्या बहिणीला योग्य असेल असं नाही. मला जे योग्य असेल ते माझ्या वडिलांना योग्य असेल असं नाही. माझ्या मैत्रिणीला योग्य असेल असं नाही. तर प्रत्येकाचं योग्य आणि अयोग्य हे वेगळं असतं आपल्या लाईफ पर्पजच्या दृष्टीने. म्हणजे दुसरीतला पेपर तपासायचा आहे, तिसरीतला पेपर तपासायचा आहे, लँग्वेजचा पेपर तपासायचा आहे, गणिताचा पेपर तपासायचा आहे. तर गणितात एखाद्या शब्दाला तुम्हाला टिक मार्क मिळालं, तोच लँग्वेज मध्ये एखाद्या वेळेला त्याच शब्दाला आपल्याला चूक म्हणून देतील. म्हणजे असं ते की तुम्ही कुठला शब्द कुठे वापरायचा, शब्द जरी तेच असले तर त्याचे अर्थ वेगवेगळे असतात. जसं आता आपण स्वरयोगाचं बघितलं ना, गाण्यामध्ये स्वर हा शब्द मी वेगळ्या पद्धतीने वापरणार आहे आणि स्वरयोगशास्त्रामध्ये तो वेगळ्या पद्धतीने वापरणार आहे. तर त्याच्यामुळे कोण कुठे कसं वापरताय याच्यावर ते मेसेजेस, संकेत अवलंबून असतात. आणि हे कसं आपण करायचंय, स्वप्नात जागं राहण्याचा प्रयत्न करून, हं, स्वप्नात झोपण्यापूर्वी संकल्प करून आणि नित्य ध्यान करून या गोष्टीने आपल्याला हे सगळं साध्य करता येतं. सोपं आहे का? हो, खूप सोपं आहे. पुढली हे स्लाइड. आणि अतिशय म्हणजे खूपच सोपं आहे. तर आपण आजच्या ह्याच्या पुरतं काय बघणार आहोत, तर ही भाषा कशी आहे ते बघणार आहोत. लँग्वेज ऑफ द सबकॉन्शियस, अंतरंगाची भाषा कुठल्या त्याचे अल्फाबेट्स काय आहेत, काय ते आपण बघणार. आणि मग स्वप्नातलं काळ आणि स्थळ हे दोन्ही वेगळंच असतं. आणि आपण जे दैनंदिन आयुष्यात काळ आणि स्थळ जगतो ते वेगळं असतं. मग ते कशा पद्धतीने आपल्याला कळू शकतं ते बघूया. आणि पाश्चात्य आणि भारतीय दृष्टिकोन कसे वेगवेगळे आहेत ते आपण थोडंसं बघून घेऊया. नेक्स्ट. तर अंतरंगाची भाषा आहे म्हटल्यावर आताच स्वरयोगामध्ये जसं सांगितलं तसं ही भाषा सुद्धा पंचतत्वांची भाषा असते. तर आपल्या कारण जे काही बियॉन्ड वर्ड्स आपण म्हणतो ना, शब्दांच्या पलीकडची जी काही भाषा असते ती सगळी पंचतत्व त्याच्यात असतातच. तर तत्वांमधून आपल्याला ती भाषा कळते. तर म्हणजे कुठेतरी आपल्याला स्वप्नात ग्राउंड दिसलं, एखादं प्लेग्राऊंड दिसलं तर अर्थात अर्थ एलिमेंट आहे. कुठेतरी आपल्याला समुद्र दिसला तर अर्थात वॉटर एलिमेंट आहे. तर हे जे पंचतत्व आहेत ही अशा पद्धतीने आपण डिकोड करता येतात. आणि त्यामुळे हे जे आता पिक्चर्स ह्याच्यात दाखवलेले आहेत, तर ही कशी प्रत्येक ह्याची भाषा वेगळी असते ना, की गणिताची भाषा वेगळी, ह्या सिम्बॉल्स मधून गणिताची भाषा कळते. आणि आपल्या रोड लँग्वेज आहे, किंवा आपण एअरपोर्टवर गेलो, याच्यात गेलो, तर जी कॉमन वर्ल्ड वाईड पिक्चर्स असतात दाखवलेले, त्या पिक्चरच भाषा असते ती, त्याच्यावरून आपल्याला गोष्टी कळतात. तर तशासारखंच पंचतत्व ही वैश्विक भाषा आहे. म्हणजे सगळीकडे तीच भाषा वापरली जाणार आहे. पण तरी सुद्धा त्याचे पॅरामीटर्स काळ, वेळ, स्थळाप्रमाणे बदलत राहतात. पुढली घे स्लाइड. तर पंचतत्व हे एक त्याच्यातलं मोठं घटक आहे. तर पंचतत्व म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5 घटक. आता स्वरयोगाच्या ह्याच्यामध्ये याविषयी जास्त व्यवस्थितपणे सांगितलं, त्यामुळे ते मी जास्त बोलत नाही त्याच्याविषयी. या चित्रावरून आपल्याला खूपशा गोष्टी कळतील. तर हे घटक आपल्याला स्वप्नात दिसले तर ह्या घटकांचा अर्थ म्हणजे फायरचा जो अर्थ ब्रह्मांडात आहे तोच फायरचा अर्थ स्वप्नातला पण आहे. आणि तो आपण आता मात्र त्याचं डिकोडिंग करताना, म्हणजे स्वयंपाकात मी गॅस पेटवताना जो अग्नीचं कार्य आहे आणि कुठेतरी वणवा लागलाय, अग्नीच आहे, दोन्हीकडे अग्नी आहे, पण एक चांगला पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे.
त्यामुळे ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते ओळखता येणं हे शास्त्र आहे. कळलं ना? आणि मग ते बदलायचं कसं तेही शास्त्र. म्हणजे त्या फायरचं रेग्युलेटर आपल्या हातात पाहिजे, पाण्याचा रेग्युलेटर आपल्या हातात पाहिजे. तसं ते हे रेग्युलेट करण्याची जी कळा आहे त्या आपल्याकडे जर आल्या तर आपल्याला खूप छान करता येतं आणि स्वप्नांचा आपल्याला उपयोग करता येतो खरंच. पुढे हे तर आता अजून एक भाषेमधला त्याच्यातला दुसरा भाग जो असतो तो एलिमेंट्स हा प्राथमिक भाग, पंचतत्व हा प्राथमिक भाग. त्याच्या आधारे पुढचं म्हणजे पहिला प्रश्न सोडवल्याशिवाय पुढच्या प्रश्नांना हे देतात. दॅट इज अ कंपल्सरी क्वेश्चन अशासारखं आहे पेपर मधला. तर तसा हे पुढले आहेत. पुढले सेकंडरीज काय आहेत त्याचे, तर जाती म्हणजे वेगवेगळे आपण म्हणतो ना प्राणी जगत, वनस्पती जगत, अशी जी वेगवेगळी किंगडम्स आहेत. तर ही जी किंगडम्स आहेत, मनुष्य जगत किंवा नरक, स्वर्ग, मानव, देवी देवता, राक्षस, यक्ष, पिशाच, भूत आपण त्यांना म्हणू, असे वेगवेगळे गण आहेत म्हणू, आहे ते वेगवेगळी जाती आहेत म्हणू. तर ह्या कुठली जात आपल्याला कधी स्वप्नात दिसते, त्याचं इम्प्लिकेशन काय हे आपल्याला त्या स्वप्नातून, ही भाषा आहे स्वप्नांची, की काय दिसतंय स्वप्नात. मग मृत लोक सुद्धा दिसतात आपल्याला स्वप्नात, पण मृत लोक दिसणं हे मी खूप खूप जणांना दिसतात मृत लोक म्हणून मी हे विशेष सांगते की मला मला लहानपणापासून मृत लोक खूप स्वप्नात दिसायचे. तर तेव्हा मला त्याची अर्थ नाही कळलं, तेव्हा मी ते रंजन स्वरूपात घेतलं. अरे वा छान, आजोबा भेटायला आले, मस्त वाटलं, एकदम छान वाटलं. पण आजोबा भेटायला नसतात आलेले, हे आता मला शिकल्यावर गोष्टी कळतायत की ती स्वप्नांनी मला काय सांगितलंय. तर त्या व्यक्तीच्या त्या क्वालिटीज आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आणि त्याला एक व्हिजिटेशन ड्रीम्स असं म्हणतात, म्हणजे खरंच भेटायला येतात आपल्याला, मृत लोक खरंच भेटायला येतात. तर ते मात्र अजून म्हणजे हे बेसिक डिकोडिंग जोपर्यंत आपल्याला येत नाही, संश्लेषण त्याचं करता येत नाही, विश्लेषण त्याचं करता येत नाही, तोपर्यंत आपल्याला व्हिजिटेशन ड्रीम आहे का प्रॉफेटिक ड्रीम आहे, म्हणजे पुढचं दिसणारी ड्रीम आहे, हे आपल्याला कळणं अवघड आहे. कारण व्हिजिटेशन ड्रीम करण्यासाठी आधी हे पहिला पाया पक्का व्हायला लागतो, मग आपल्याला ती व्हिजिटेशन ड्रीम म्हणजे ऍक्च्युअली माझी आई माझे बाबा स्वप्नात मला भेटायला आली आहेत का, खरंच ते आले आहेत का सूक्ष्म देहाने त्यांच्या, का मला स्वप्नात ते दिसले. तर दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मी स्वप्नात मी प्रोजेक्ट केलाय त्यांना का ते भेटायला आले, हे कळण्याची पण एक प्रक्रिया आहे. कारण आपल्याला पूर्वजन्म दिसू शकतात, पूर्वजन्मातल्या गोष्टी दिसू शकतात, पण ते कळण्याचे खूप छोटे छोटे भेद आहेत त्याच्यात. मी प्रोजेक्ट केलेलं आहे ते का खरंच मला त्या स्मृतीतून येत आहे किंवा ते लोक मला भेटायला आली आहेत असं हे कळणं खूप महत्वाचं आहे. पण हा पाया पक्का झाल्याशिवाय ते आपल्याला कळू शकत नाही. आणि हे सगळं आपल्याला काहीतरी ही भाषा आहे सांगायची आपल्याला. म्हणजे थोडक्यात राक्षसाला स्वप्नात, तर राक्षस काहीतरी मला जे इम्प्लिकेशन आहे राक्षसाचं ते भाषा आहे. माझं स्वप्न मला ते सांगताय की तू हे कर, हे करू नको, किंवा असंही सांगत असेल, हा जो काही राक्षस आला रावणाला माझ्या स्वप्नात, तर तुला रावणातले हे गुण घ्यायचेत असंही एखाद वेळेला स्वप्नात आम्हाला सांगत असतील. माझं अंतरंग मला सांगत असेल, हे बघ हे रावणाचं जे काय आहे. त्यामुळे स्वप्नामध्ये जे काही येतील, जे काही लोक येतील किंवा जाती आपण म्हटलं, तर त्याच्यात मला स्वप्नामध्ये असताना, उठल्यानंतर नाही मी म्हणते, स्वप्नामध्ये असताना मला छान वाटलं का स्वप्नामध्ये असताना मला दुःख झालं का स्वप्नामध्ये असताना मला भीती वाटली, तर स्वप्नामध्ये असतानाचा जो आपला भाव आहे त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की ह्याचा अर्थ काय. स्वप्नामध्ये असलेला भाव ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, कारण मार्गदर्शन करणारे ना आपलं अंतर्मन आपल्याला, ते डेंजर सिग्नल पण देईल एखाद वेळेला की पुढे डेंजर साईन आहे, हे साईन लँग्वेज आहे. तर पुढे डेंजर आहे, ह्या रस्त्याने जाऊ नको का बाई, पुढे खड्डा आहे मोठा, अडकलीस ना तर खूप गोंधळ होईल. हे आपलं स्वप्नातून आपल्याला सांगतायत. घाबरवायला डेंजर सायन्स नसतात, तर सांगायला सायन्स असतात त्या की इथे डेंजर आहे, इथे जाऊ नका असं सांगायला असतात. त्यामुळे आपण ह्या दृष्टिकोनातून
भीतीदायक स्वप्न असतात त्यांच्याकडेही ह्या दृष्टिकोनातून बघायचं की आपली ही साइन लँग्वेज आहे आपल्याला सांगितलेलं की काहीतरी धोका आहे पुढे, तर ह्या गोष्टी रेक्टिफाय कर. कारण त्याला सोल्युशनही दिलेलं असतं, स्वप्नातच सोल्युशन दिलेलं असतं. पण बरेच वेळेला आपण ते स्वप्नातलं सोल्युशन, आपल्याला हे डिकोडिंग भाषा माहिती नाहीये स्वप्नाची म्हणून आपल्याला कळत नाही. तर ही शिकून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जिथे तुम्हाला डेंजर साईन दिली आहे ना, तर गुगल मॅप सारखं आहे की हा रस्ता बंद आहे सांगितलं ना, तर तो दुसरा रस्ता सुद्धा सुचवतो गुगल, बरोबर आहे ना. तर ह्या रस्त्याने नाही, डी रूट करा आणि इथून 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 जा की तुम्ही पोचाल. मे बी लॉंग कट असेल थोडा, पण तुम्ही पोचाल. ह्या रस्त्याने गेलात तर तुम्ही पोचण्याची शक्यता कमी आहे. अशासारखं मॅपिंग आणि अशासारखं अंतर्मन आपल्याला काही काही गोष्टी सोल्युशन्स देत असतं. त्या सोल्युशन कडेही आपलं लक्ष पाहिजे. इतर कुठले घटक आहेत, कुठल्या एज मधली लोक आहेत, म्हणजे कुठलं वय काय आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एक सार्वजनिक नियम असा आहे की स्त्री स्त्री म्हणजे स्त्री दिसणं म्हणजे आपलं अंतरंग कोणाचंही, मग तो पुरुष असला तरी पुरुषाचं अंतरंग म्हणजे स्त्री. माझं व्यक्तिगत सुद्धा माझं अंतरंग म्हणजे स्त्री. म्हणजे स्त्रीला स्वप्न पडताय का पुरुषाला स्वप्न पडताय हा भाग नाही. स्वप्नात स्त्री दिसली तर अंतरंगाबद्दल सांगितलं जात आहे आपल्याला, आणि स्वप्नात पुरुष दिसला तर आपल्याला बहिरंगाबद्दल सांगितलं जात आहे. म्हणजे सांसारिक काहीतरी सांगणं आहे की ह्या संसारात तुला अमुक करायला पाहिजे, अमुक करायला नको, असं काहीतरी. आणि स्त्री दिसली तर माझ्या अंतरंगात मला काय बदल करायला पाहिजेत, मी काय गती घेण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, हे मला स्वप्न सांगत असतात. आणि वय काय आहे, प्रत्येक वयाचं एक महात्म्य आहे ना. लहान मुलं असतील तर त्याचं महात्म्य वेगळं, यंग एकदम काय म्हणतात 20-25ली मुलं असतील तर त्यांची एनर्जी, वयोवृद्ध असतील तर त्यांचा अनुभव, असे प्रत्येकाचे काहीतरी वयाचे एक एक गुण असतात. तर ते गुण आपल्याला सांगण्यासाठी सुद्धा ते वय दिसतं. मग ऑक्युपेशन म्हणजे आपल्याला कुठली व्यक्ती कुठल्या क्षेत्रात काम करणारी आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याचा अर्थ लावायचा असतो. मग आपलं त्या व्यक्तीशी नातं काय आहे, तर मे बी त्या नात्याबद्दल काहीतरी सांगायचं असेल तर स्वप्नात हे घटक सगळे आपल्याला बघायला लागतात. आणि टाईप ऑफ ऍक्टिव्हिटी, स्वप्नामध्ये कुठल्या प्रकारची ऍक्टिव्हिटी झाली, ऍक्शन काय झाली, त्यावर आपल्याला आपण काय ऍक्शन घ्यायची हे आपल्याला समजू शकतो. पुढचं घे. मग स्वप्नात असे रंग दिसतात, वेगवेगळे आकार दिसतात, तर त्याच्यावरून सुद्धा प्रत्येक रंगाची त्याची भाषा असते. काही काही जणांना ब्लॅक अँड व्हाईट स्वप्न दिसतात, मग त्या ब्लॅक अँड व्हाईटची एक स्वतःची भाषा असते. तर ते कसं आपल्याला ते डिकोड करायला आपल्याला कळायला लागतं. हे आपण डिटेलिंग त्याचं जर शिकलो तर. आणि मग अजून एक खूप महत्वाचे 2 घटक, डायरेक्शन आणि स्पीड. म्हणजे जी काही ऍक्टिव्हिटी होतीये त्याच्यात कुठल्या डायरेक्शनला, गती कुठल्या डायरेक्शनला आहे, म्हणजे जाण्याची जी प्रक्रिया आहे, कर्माची जी प्रक्रिया आहे, क्रियेची जी प्रक्रिया आहे, ती उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला आहे का वर आहे का खाली आहे का पुढे आहे का मागे आहे, कसल्या दिशेला चाललाय. म्हणजे मला एक टांगा दिसला जाताना, स्वप्नामध्ये टांगा दिसला तर तो माझ्या डाव्या बाजूला चाललाय का माझ्या उजव्या बाजूला चाललाय, याच्यावर सुद्धा अर्थ अवलंबून राहतो. आणि नुसतंच एवढं नाही, तो टांगा थांबलेला आहे का तो खूप फास्ट धावतोय का खूप स्लो धावतोय, याच्यावर सुद्धा अर्थ अवलंबून राहतो. त्यामुळे गती आणि डायरेक्शन, कुठल्या दिशेने ऍक्शन्स होत आहेत त्याच्यावर खूपशा गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे काय काय आपल्याला बघायचं, मेसेजेस काय आहेत आपल्याला, आणि आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे. काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम येणार असेल तर त्याला सोल्युशन दिलंय, तर ते सगळं ह्या भाषेमध्ये इन्क्लुडेड असतं. नेक्स्ट. आणि स्वप्नातला जो दुसरा मुख्य एक घटक, आपण फक्त ही आपली जी अन्नमय कोश आहे ना, फिजिकल बॉडी, तर ह्याला पास्ट प्रेझेंट फ्युचर ही लिनियर आहे, लिनियर विचार करणारी आहे.
म्हणजे फक्त पृथ्वी तत्वामध्ये हा लिनियर विचार आहे, पास्ट प्रेझेंट फ्युचर आहे, काल आज उद्या अशा गोष्टी इथे आहेत. पण मनाच्या लेव्हलला, भावनेच्या लेव्हलला, म्हणजे एकदा शरीर सोडलं ना, फिजिकल बॉडी सोडली ना, की आपले जे उरलेले पंचकोशातले जे उरलेले भाग आहेत, किंवा सप्तकोश एक आहेत, किंवा पंचकोश म्हटलं तरी त्याच्यातले जे छोटे छोटे घटक आहेत, त्या सगळे जे घटक आहेत ते इतर त्यांची टाइम अँड स्पेस डायमेन्शन वेगळी असते. आणि आपण जेव्हा झोपतो आणि आपल्याला स्वप्न पडतात तेव्हा आपण शरीर इथेच सोडतो आणि त्या वेगळ्या टाइम अँड स्पेस डायमेन्शनला जातो. तिथे स्थळ काळ एकत्रित आपण अनुभवत असतो. एकत्रित स्थळ काळाचा अनुभव आपल्याला येत राहतो आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला अर्थ होत कळत नाही की क्षणात मी आता आहे तेवढी दिसते आणि क्षणात आपण म्हणतो की मला ती मीच दिसतेय पण ती मी नाहीये. असे काहीतरी चित्र विचित्र गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात ज्याचा आपल्याला तार्किक पद्धतीने अर्थबोधच होत नाही. तर हे तर्काच्या बाहेर, कारण तर्क आहे तो लिनियर आहे, म्हणजे फिजिकल बॉडी आहे ना, बहिरंगातलं जे जीवन आहे ते लिनियर आहे. तर त्या लिनियर साठी तर्क उपयोगी पडतो, पण इथे तर्का पलीकडे जाऊन विचार करायला लागतो की तर्काच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे, की त्याची भाषा ते कळायला लागणं हे माहिती महत्वाचं आहे. आणि मल्टिपल डायमेन्शन्स आहेत, म्हणजे आपण फिजिकल बॉडी मध्ये आहोत ते 2D मध्ये आपण बघतो, म्हणजे लिनियर एरिया आपण मॅथ्स मध्ये शिकलेलो आहे ना, एरिया. मग थोडस अजून एक डायमेन्शन प्राणिक कोश आपण आला की प्राणिक कोशाला अजून एक 3D डायमेन्शन येतो, म्हणजे व्हॉल्यूम पण येतो, कारण प्राण आला ना तिथे, म्हणजे तिथे व्हॉल्यूम ही पण एक डायमेन्शन आहे. पण ह्याच्या पलीकडे मात्र एक एक डायमेन्शन नुसती वाढत जाते नाही, 2-2, 3-3 डायमेन्शन ऍट अ टाइम वाढत जातात. आणि स्वप्नांमध्ये आपण ह्या मनाने जो काही प्रवास करतो, आपल्या ऍस्ट्रल बॉडीने जो काही प्रवास करतो, तो मल्टिपल डायमेन्शन्सला आपण करू शकतो आणि ही स्वप्नांची खासियत आहे. नेक्स्ट. आणि आता एक महत्वाचा मुद्दा की इंडियन आणि वेस्टर्न काय काय पर्स्पेक्टिव्ह काय आहे, दृष्टिकोन काय आहे. तर हल्ली जे प्रचलित दृष्टिकोन आहे स्वप्नांविषयी, म्हणजे तुम्ही खूप वेबसाईट्स वगैरे बघाल, गुगल केलं तर स्वप्नाविषयी तुम्हाला चिक्कार वेबसाईट्स मिळतील. तर 90% नाही 95% वेबसाईट्स ज्या आहेत ना, त्या सगळ्या वेस्टर्न दृष्टिकोनातून विचारसरणी जी आज आलेली आहे त्याच्याबद्दल बोलणारे आहेत. आणि ते चांगलं का वाईट, चांगलं का वाईट नाहीये. वेस्टर्न लोकांची खासियत अशी आहे की ते सगळ्या गोष्टींचा प्रयोग करतात आणि ऑब्जेक्टिव्ह प्रयोग करतात. हा, भारतीय दृष्टिकोन असा आहे, ऋषीमुनींचा दृष्टिकोन असा होता की ते सब्जेक्टिव्ह, ते पण प्रयोगच करायचे, पण प्रयोग सब्जेक्टिव्ह असायचा. सब्जेक्टिव्ह असल्यामुळे ते सांगतात ज्याला, म्हणजे मी आता माझा काहीतरी मी प्रयोग केला, मला काहीतरी अनुभव आला, तर तो मी तुम्हाला जर सांगितला तर तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायला लागतो. तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि मी खोटं बोलत नसणार अशी जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्हाला ते पटतं. पण मे बी ही ना काही पण बघत असते, हिला काही बोलताय असं काहीतरी जर तुमचं माझ्याविषयी मत असेल तर तुम्हाला माझा अनुभव पटणार नाही, पण तो माझा वैयक्तिक अनुभव आहे. असं ऋषीमुनींनी पण असे अनुभव घेतले आणि कथन केले लोकांना. सुदैवाने त्यावेळेचा काळ जो सगळा होता तो श्रद्धेचा काळ होता, की ह्या माणसाने एवढी साधना केलेली आहे, ह्याचा अर्थ आपण ज्याला आगम म्हणतो ना, की वेदिक प्रमाण म्हणतो, तर ते प्रमाण तिथे आहे की ह्या लोकांनी सांगितलंय त्यांची एवढी साधना आहे म्हणजे ते बरोबर असणार. तसं आपण आई वडिलांच्या बाबतीत हे करतो की नाही, की माझ्या बाबांनी सांगितलंय ना म्हणजे ते बरोबर असणार, आपली श्रद्धा असते. तर तसे श्रद्धेतून आलेलं आहे. आणि वेस्टर्न लोकांचं महात्म्य असं आहे, हल्ली गेले 200 वर्षात त्यांनी जे काही प्रयोग आणि हे ते करायला सुरुवात केलेली आहे, तर ते ऑब्जेक्टिव्हली ह्या गोष्टी प्रूव्ह करतायत. म्हणजे ते पण चांगलीच गोष्ट आहे, पण फक्त असं लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्ह जेव्हा प्रयोग होतात, तर ते जे कोण सायकियाट्रिस्ट असतील,
फिजिसिस्ट असतील, ते जे काही हे स्वप्नांवर प्रयोग करतायत किंवा बायोलॉजिस्ट असतील, ह्युमन बायोलॉजीवर काम करणारे लोक असतील, की ते पण हे प्रयोग करतात. तर त्यांचे जे काही प्रयोग असतात त्याच्यामध्ये त्यांना स्वतःत काही बदल होत नाही. त्यांना ते जे काही त्यांनी प्रयोग केले त्या स्वप्नांमधून त्यांना काहीच स्वतःला फायदा नाही झालेला. म्हणजे त्यांचं ज्ञान वाढणं ह्या व्यतिरिक्त, आणि ज्ञान म्हणजे पण इन्फॉर्मेशन वाढणं ह्या व्यतिरिक्त काही फायदा होत नाही. आणि स्वप्न हा विषय जो आहे त्याच्यावर, किंवा निद्रा हा विषय आहे, तर याच्यावर वेस्टर्न यांनी आता 20-25 वर्ष फक्त त्यांचं हे जुनं शास्त्र आहे. 20-25 वर्ष ह्याच्यावर प्रयोग होत आहेत आणि अप्रतिम प्रयोग होत आहेत. जरूर बघा तुम्ही, त्या युट्यूबवर सुद्धा आहेत, ते बघा तुम्ही, प्रत्यक्ष ऐका. पण असं आपल्याला लक्षात येईल की त्यांनी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं सांगतात. कारण इट इज नेव्हर सेम बिटवीन टू पीपल. आणि भारतीय दृष्टिकोन हाच आहे की हा अनुभव वैयक्तिक घ्यायचा आहे. तर तुम्हाला तुमच्यासाठी जो स्वप्नांचा अर्थ, एकच स्वप्न 2 जणांना जर एका वेळेला पडलं असं आपण गृहीत धरू, असं पडत नाही सहसा, पण तरी आपण गृहीत धरलं की असं पडलं आपल्याला स्वप्न, तर तुमच्यासाठी तो अर्थ वेगळा असेल आणि माझ्यासाठी तो अर्थ वेगळा असेल. मात्र वेस्टर्न यांच्या ऑब्जेक्टिव्हली ते विचार करत असल्यामुळे त्यांचं म्हणणं की म्हणजे ह्या दोघांसाठी तो अर्थ सेमच आहे. त्याच्यामुळे मग खूप स्वप्नांचे अर्थ वगैरे दिलेले असतात, पण तसं काही नसतं. ते एक्झॅक्ट नसतं. म्हणजे अंदाज येऊ शकतो, नक्कीच त्याने अंदाज येऊ शकतो, पण तो अंदाजच ठरू शकतो. खात्रीशीर आपल्याला स्वतः डिकोड केलं, स्वतः डायग्नोज केलं, तरच आपल्याला कळू शकेल की काय फरक पडतोय. कारण भारतीय लोकांनी आत्म्याच्या जाणीवेच्या 3-4 अवस्था बांधलेल्या आहेत: जागृत, स्वप्न, सुषुप्ती. आणि हे वेदांपासून उपनिषदांमध्ये, एवढंच नाही की आपल्या पुराण कथांमध्ये, ह्या सगळीकडे ह्याचा उल्लेख आहे. पण पूर्वीच्या काळी ना, म्हणजे स्वप्नावर फारसं सांगितलं गेलं नाही. म्हणजे ती साधना कशी करायची वगैरे हे विकसित नाही झालेलं. कारण का, मी स्वतःला हा प्रश्न विचारला, असं का बरं असेल? जागृत अवस्थेतल्या एवढ्या साधना सांगितल्या, मग स्वप्नात विषयीच्या साधना का नाही सांगितल्या? तर मे बी एक 200-300 वर्षापूर्वीपर्यंतचा काळच असा होता की लोक श्रद्धेनेच वागत होती. तर त्यांची श्रद्धा होती. आज मात्र आपला लेफ्ट ब्रेन एवढा डेव्हलप झालेला आहे, एवढा डेव्हलप झालाय की आता आपण स्वतःवर सुद्धा विश्वास नाहीये आपला राहिलेला. एवढी लेव्हल आपली आलेली आहे. त्यामुळे आता मात्र ह्या स्वप्नांवर काम करणं गरजेचं झालेलं आहे. कारण आपणच आपलं आता ते शोधायला हवं. पूर्वीची लोक स्वप्नात, दिवसा याच्यात जगत होती, कारण स्वप्नामध्ये मल्टिपल डायमेन्शन्स गृहीत धरलेले आहेत. ते मल्टिपल डायमेन्शन्स मानत होते लोक, आणि त्यांना त्याचे अनुभव येत होते मल्टिपल डायमेन्शन्सचे, आणि त्यांना आनंदी होते त्याच्यामुळे. आपण आता मल्टिपल डायमेन्शन्स 2 टोकाचं असतं. मानणारे लोक मानतात, पण मानतात, त्यांना अनुभव नाहीये. आणि नाहीतर दुसऱ्या टोकाचे स्केप्टिक लोक असतात की ते काही ह्या गोष्टी मानतच नाही, की ह्याच्या पलीकडे काहीतरी असू शकेल असं मानतच नाही. तर असं स्वप्न ह्याच्यावर कार्य करणं हे खूप गरजेचं आहे. तिथे जागं राहता येणं, तिथे मेडिटेशन करता येणं. कारण आपण बघितलं तर जागृत आणि सुषुप्तीच्या मध्ये स्वप्न येतं. म्हणजे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, हे द्वार आहे. जागृताकडे पण तुम्हाला नेऊ शकतं आणि सुषुप्तीकडे पण नेऊ शकतं. आणि तुरीय अवस्था ही त्याच्याही पलीकडे आहे, जिथे आपण स्वप्नातून तिथे झेप घेऊ शकतो. आता मी हे लिनियर लिहिलंय, बरोबर आहे ना? कारण आपण आता फिजिकल बॉडीमध्ये आहोत. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि अधिक तुरिया. तर तुरिया अवस्था आहे ना, ही ह्या तिन्हीच्या पलीकडे आहे. म्हणजे यू कॅन टेक अ लीप. तर खरं सांगायचं ना, तर जागृत आणि सुषुप्तीतून ती लीप घेणं अवघड असतं, पण स्वप्नातून ती लीप घेणं खूप सोपं आहे. कारण ते बरोबर मध्यात आहे, ते ऑलरेडी मध्यात आहे. मध्यातून त्या पलीकडच्या मध्यात आपल्याला जायचंय, बियॉन्डला जायचंय. ती लीप घेणं जास्त सोपं आहे, ती उडी घेणं ते जास्त सोपं आहे. आणि ज्ञान, आपले ऋषीमुनींनी ज्ञान जे मिळवलं ते ध्यानातून संपूर्ण ज्ञान मिळालं. आणि म्हणजे इट इज अ अब्झॉर्प्शन ऑफ द नॉलेज.
वरून ते ज्ञान कृपादृष्टीसारखं त्यांच्याकडे आलं. प्रज्ञा, ऋतंभरा प्रज्ञा, प्रतिभा, हे सगळे आपले विषय आहेत, जे आहेत ते वरून येतं आपल्याकडे. आपलं सगळ्यात जे खरे खरे कवी आहेत, उत्तम कवी, किंवा जे खरे चित्रकार असतील, खरे संगीतकार असतील, गाणारे असतील, कला ही बरोबर अशी मध्ये आहे बरं का. तर ती कलाकार असतात ना, त्यांना माहितीये जे जे त्यांच्याकडून उत्तम घडलेलं आहे ते त्यांनी नाही केलेलं हे खरा कलाकार मान्य करतो, की नाही बाबा त्या दिवशी काय झालं माहिती नाही, काय मस्त झालं गाणं माझं, मला असं वाटत होतं ते कुठून तरी येत होतं माझ्यात. हा सगळ्यांचा अनुभव आहे, सगळ्या कलाकारांचा. तसाच स्वप्न जगतामध्ये खूप काहीतरी घडू शकतं, ध्यानात खूप काहीतरी घडू शकतं, आणि तिथून ते ज्ञान मिळाल्यानंतर ते आपलं आपलं जे काही दैनंदिन जीवन आहे, सांसारिक जीवन आहे, ते सुद्धा आपलं वृद्धिंगत होतं आणि अतिशय सुंदर आपण जगू शकतो. सगळे पुरुषार्थ आपण छान जगू शकतो. हे ऍक्च्युली ध्यानातून घडायला सुरुवात होते. स्वप्नात सुद्धा जर आपण ध्यान करू शकलो तर नथिंग लाईक इट. आपण जे प्रोसेसिंग म्हटलं ना, अनेक गोष्टींचं होतं, तर ते प्रोसेसिंग इतक्या जलद गतीने होईल, इतक्या जलद गतीने होईल, की आपण आपलं प्रारब्ध, जे नको असलेली कर्म आहे ती फटाफट त्याचं काम आपण उरकून टाकू आणि आपण बदलू शकू. तर प्रयोगातून परिवर्तन, स्वभाव बदल होतो का? तर ऋषीमुनींचा झाला, आणि वेस्टर्न हे जे सायंटिस्ट आहेत त्यांचा काही तसा होत नाही. आणि वैश्विक सिद्धांत की नियम, तर वैश्विक सिद्धांत आपल्याकडे जे आपल्या ऋषीमुनींनी सांगितले ते सिद्धांत सांगितले, म्हणजे लॉज ऑफ नेचर. लॉ म्हणजे सिद्धांत, की ज्याच्यामध्ये वेदामध्ये काय आहे, ते अपौरुष्य आहेत, म्हणजेच काय आहे, ते लॉज ऑफ नेचर आहेत, श्रुती आहेत, की जे तुम्हाला कळू शकतं, ऐकू येऊ शकतं, तुम्ही अब्झॉर्ब करू शकता, तुम्हाला तुमच्या जीवनात ते आपण काय म्हणतो त्याला, त्याचं मिश्रण करू शकता, इंटिग्रेट करू शकता. सिद्धांताचं रूल मात्र पाळायला लागतं. सिद्धांत असे आपल्या जीवनाचा तो एक घटक आहे. तर नियम मात्र बाह्य जीवन जगण्यासाठीच नियम असतात आणि ते मानवाने केलेले असतात. आणि हे सिद्धांत असतात ते आपल्या ऋषीमुनींनी जे स्वप्नांविषयी सांगितलं किंवा इतर कुठल्या त्याच्याविषयी सांगितलं, ते सिद्धांत सांगितले त्यांनी. आणि वेस्टर्न लोक जे सांगतायत ते नियम सांगतायत. हा खूप मोठा भेद आहे. आणि त्याच्यामुळे नियमात बदल होत राहतात. आपण ॲलोपॅथीमध्ये बघतो की नाही, तसंच नियमात बदल होत राहतात, की एकेकाळी जी उत्तम असलेली औषधं होती ती आज निषिद्ध ठरवलेली आहेत. कारण जेव्हा आपण म्हटलं ना, वेस्टर्न ही जी आत्ताची ऑब्जेक्टिव्ह प्रूव्हिंग ची जी प्रोसेस आहे की नाही, चांगली आहे, वाईट नक्कीच नाहीये त्याच्यात काही, पण ही जी प्रूव्हिंगची प्रोसेस आहे ना, ही खूप ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्याचे जे नियमाचं जे पालन करायला सुरुवात करतात, त्याची फळं मिळायला 20-20, 25-25 वर्षांनी त्याची फळं दिसायला लागतात. कधी कधी 50 वर्षांनी फळ दिसतं, आणि मग ते फळ दिसल्यावर कळतं की हे आपण बीज चुकीचं पेरलंय. आणि मग कारण ते नियमातून आलेलं आहे, बहिरंगातून आलेलं आहे, आतून स्फुरलेलं नाही. त्यामुळे ते व्यक्तिशः नेचरच्या जे सिद्धांत आहेत आपल्या, वैश्विक सिद्धांत आहेत, त्याच्याशी मिळतं जुळतं असेलच असं सांगता येत नाही. काही काही असतात जे त्यात बदल होत नाही, पण काही काही नसतात त्यात बदल होतात. त्यामुळे आपल्याला कळायला मार्ग नाही की हे नियम आहे का सिद्धांताशी मिळतं जुळतंय. आणि हे खूप महत्वाचं आहे, शेवटचा पॉइंट आहे तो, इनव्हॉलेंटरी टू व्हॉलेंटरी. तर आपल्या ऋषीमुनींनी स्वप्नामध्ये प्रयोग केलेले आहेत. आणि मी हे आता विश्वासाचा हा प्रश्न आहे. मी पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आहे हे साराने सांगितलंच. आणि माझा हा सगळ्या प्रवासाला जी गती आली, ह्या ज्या अनुभवांच्या प्रवासाला, ती गती पास्ट लाईफ रिग्रेशनने आली, पूर्वजन्म स्मृती जाग्या करून आली. कारण मला लहानपणी असं वाटायचं की मी एवढं स्वप्नांविषयी मी एवढं कसं प्रयोग करू शकले आणि एवढे सक्सेसफुली कसे करू शकले. तर हे इश्यूज घेऊन मी माझी पास्ट लाईफ बघितली आहेत. आणि त्याच्यामध्ये मी काही
ऋषींच्या आश्रमातनं वगैरे अशी माझ्या त्या स्मृती जाग्या झालेल्या आहेत. आणि मी अनेक माझे जन्म बघितले जिथे मी ह्या गोष्टी पूर्वजन्मी सगळे शिकलेली आहे. आणि मग तिथे मला कळतंय की त्यावेळेला ऋषी मुनी स्वप्नांबद्दल प्रयोग करत होते. आपले जे शिष्य असतील त्यांना सांगत होते की झोपायच्या आधी हे अमुक अमुक करा, मग स्वप्न काय पडेल ते मला सकाळी सांगा, त्याच्यावरून मी सांगान तुम्हाला काय प्रगती होते तुमची का नाही होते काय. पण त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून सांगायचंय ना. मला काय वाटतं त्या दृष्टिकोनातून नाही, त्या व्यक्तीचा जो लाईफ पर्पस आहे त्या दृष्टिकोनातून त्या त्या विद्यार्थ्याला किंवा त्या त्या जे कोण तुमच्या बरोबर बोलत असेल त्याला त्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून सांगायचं, लाईफ पर्पजच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे इट इज व्हेरी पर्सनल. तर त्याच्यामुळे हे पूर्वीच्या काळी हे करत होते ऋषीमुनी, शिकवत सुद्धा होते हे शास्त्र, आणि लोकांना त्याचे प्रत्यय येत होते. आणि काही काही आपल्या पुराणातनं वगैरे डायग्नोसिंग टाईप काही काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचल्यात तरी हरकत नाही, खूप आहेत अवेलेबल गुगलवर. पण एवढंच लक्षात ठेवायचं की ते एक जे लिहून दिलेलं आहे ना तो सार्वजनिक नियम आहे. मात्र तो व्यक्तिगत होण्यासाठी ते फिल्टर केल्याशिवाय व्यक्तिगत वापरता येत नाही. त्यामुळे तो जसाच्या तसा नियम वापरता येत नाही व्यक्तिगत लेव्हलला. व्यक्तिगत लेव्हलला त्याच्यात टेलर मेड म्हणतो ना, एकच कापड सगळ्यांना घेतलं तरी माझं माप वेगळं तुझं माप वेगळं, असं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने ते हे करायला लागेल. तर अशा पद्धतीने पूर्वीचे ऋषीमुनी शिकवत होते. वेस्टर्न आता जो काही थॉट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये व्हॉलेंटरी टू इनव्हॉलेंटरी म्हणजे बदल घडवता येतो का आयुष्यात, ध्यान करता येतं का स्वप्नामध्ये वगैरे, हे प्रयोग त्यांनी अजून केलेलेही नाहीयेत. आणि जर का कोणी केलेच असतील तर अगदी कधीतरी विरळा कुठेतरी एखाद दुसरी केस आपल्याला ऐकायला मिळेल. पण स्वप्नांवर असे प्रयोग, स्वप्नात ध्यान करणं यासारखे प्रयोग मात्र अजून हे लोक नाही करू शकलेले, आणि त्याच्यावर म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते सिद्ध करणं. तर त्यामुळे असं व्हॉलेंटरी टू इनव्हॉलेंटरी आपण आपल्यात बदल घडवू शकतो. स्वप्न जर आपण शिकलो आणि स्वप्नात तुम्ही कसं आपण बदल करू शकतो, आपलं संचित प्रारब्धावर काम करू शकतो, संचितावर काम करू शकतो, खूप गोष्टी स्वप्नात करू शकतो. आणि आपली जी गती आहे, नेक्स्ट घे स्लाइड. आपली जी गती आहे तर ती गतिशील आपण आयुष्य करतो आपलं. म्हणजे ऍक्सिलरेशन स्पीड वाढवतो आपण, की आपण आपली ग्रोथ चालूच असते, पण ग्रोथचा जो स्पीड आहे तो स्पीड एकदम खटाखट खटाखट वाढायला लागतो. एवढं स्वप्नांवर काम केल्यामुळे होतं. कारण आपण बघितलं ना, मल्टी डायमेन्शनल आहे. त्यामुळे मल्टिपल डायमेन्शन्सला एकाच वेळेला प्रोसेसिंग आपल्याला करता येते. ओव्हरलॅपिंग प्रोसेसिंग करता येतं, म्हणजे सायमल्टेनियसली 50 ठिकाणी आपल्याला काम करता येतं. जे फिजिकल लेव्हलला जागृत अवस्थेमध्ये आपल्याला एका वेळेला एकच सोल्युशन घेता येतं, एका वेळेला एकच इश्यू सॉल्व्ह करता येतं. म्हणजे मी पोट दुखत असेल माझी, तर गोळी जी घ्यायची तर पोटदुखीचीच घ्यायला लागते. पोटदुखी आणि डोकेदुखी दोन्ही असतील तर मी 2 गोळ्या घेतल्या तर आपल्या सिस्टमला कळणार नाही कुठलं औषध कुठे पोचवायचं. तर त्याच्यामुळे गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे फिजिकल लेव्हलला तुम्हाला एकत्र 4 गोष्टी करता येत नाहीत. मात्र स्वप्नांच्या लेव्हलला आपल्याला एकत्रित 50 नाही 100 आपण जसजशी त्याच्यावर प्रयोग करू ना तेवढी ती लेव्हल आपली वाढत जाईल. 50, 100, 1000 गोष्टी आपण एका वेळेला प्रोसेस करू शकू, एवढी ताकद स्वप्नांमध्ये आहे. त्यामुळे सगळ्यांनी स्वप्नांची भाषा शिकावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि भारतीय दृष्टिकोनातून ती शिकावी असंही मला खूप वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जरूर आमची ही जी वर्कशॉप्स होत आहेत, दुसरीकडे शिकलात तर माझं काही म्हणणं नाहीये. शिका आणि इनव्हॉलेंटरी टू व्हॉलेंटरी प्रयोग करा स्वतःवर. स्वतःत बदल घडले पाहिजेत, नाहीतर स्वप्नांचे इन्फॉर्मेशन मध्ये ऍडिशन होऊन काहीही उपयोग नाही. आणि नुसतं डायग्नोसिंग करून सुद्धा काहीही उपयोग नाही असं लक्षात घ्या. कारण डायग्नोसिंग केलं, मला कळलं हो की माझ्या रक्तातले घटक कमी आहेत, हिमोग्लोबिन कमी आहे, पुढे काय? ते हिमोग्लोबिन वाढवायचं कसं?
तर स्वप्नात आपल्याला कळलं की असं असं आहे, तर त्याला सोल्युशन पण पाहिजे ना. त्यामुळे ते सोल्युशन करण्याची सुद्धा प्रक्रिया आली पाहिजे आपल्याला. सोल्युशन कसं वागवायचं हे पण प्रयोग आपण स्वप्नातून करू करू शकतो. तर ते शिकायला लागतात मात्र सुरुवातीला. आणि इथेच मी थांबते, कारण हा विषय अक्षरशः अनएंडिंग विषय आहे. त्यामुळे मी इथे थांबते आणि आपली आजच्या दिवसापुरती रजा घेते. पुन्हा भेटूच. आणि सगळ्यांच्या मनात काहीतरी जागं झालंच असेल की खरंच आपल्याला स्वप्न पडतात, मला स्वप्न पडत नाही. जे प्रश्न असतील ते आम्हाला जरूर विचारा. युट्यूबवर विचारले तरी चालतील. आमच्या फेसबुकच्या ग्रुपवर विचारले तरी चालेल. आम्ही नक्की उत्तर देऊ त्याचं. आणि जी उत्तरं देण्यासारखी नसतील ते तिथे सांगू की हे नाही, तुम्हाला प्रयोग करून बघितल्यावरच हे उत्तर कळेल अशासारखं. तर जरूर या आणि आमच्या प्रयोगशाळेत, संवादच्या प्रयोगशाळेतनं तुम्ही पण सहभागी व्हा असं मला वाटतं. आणि धन्यवाद.